शिर्डीचे उद्योजक आहेत, त्यांचा ग्रॅज्युएट चहा ना, हो सर, गुळाचा चहा, ग्रॅज्युएट गुळाचा चहा नावाचा ब्रँड आहे. यांचं वय 25 किती 28 आहे. 28 वय आहे आणि या तरुणाचे 800 आउटलेट्स आहेत. मी काल त्यांना भेटलो आणि मी त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. मला इतका आनंद, इतका अभिमान वाटला. तर गाईज गुड मॉर्निंग. आणि गाईज आमचं सकाळी आवरून बघा, माझा सेटअप पूर्णपणे ऑफिसच्या ड्रेसमध्ये मी चाललोय बिझनेस जत्राला, फर्स्ट एक्सपो स्टॉल. तर गाईज चलो. तर बघा गाईज, आमचे मित्र हाय करा. गाईज आत्ताच हेअर सेट केलंय, पण आपल्या तिकडे तसे होतं तसे नाही झाले यार गाईज. बघा तुम्ही, कारण काय असतं ना, सवय असते एखाद्या गोष्टीची. तर मिस यू अर्जुन सर, हेअर तेवढे चांगले सेट नाही झाले. काहीच विषय नाही गाईज, हे आपले शाळेतले मुलं. हाय करा रे. तर गाईज मी आता साऊथ इंडियन मध्ये राईस खातोय, लेमन राईस. थोडा टेस्ट करा गाईज तुम्ही. हे ना. तर गाईज आमचा आत्ताच नाश्ता झालाय, आम्ही जाणार चहा प्यायला. भाऊंचं काय होत नाही. जायचं चहा घ्यायचा का मग? चला गाईज चहा घेऊ. इकडे जाऊ रे. अरे तर घ्या. थंडी देतो. तर काहीच चहा घेतोय आणि मजा येते. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही पहिल्या एक्सपोला जातोय. सोबत अमोल सर पण आहे. अमोल सर जरा थोडे स्ट्रेसमध्ये दिसत आहे, कारण त्यांना पहिल्या दिवशीचा थोडा लोड आहे, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावरती टेन्शन आहे गाईज. तर गाईज आता चहा पिऊन आम्ही निघणार आहे डिरेक्टली एक्सपोच्या तिथं. आजचा पहिला दिवस एनर्जेटिक बनवायचा आहे. जास्तीत जास्त कमीत कमी 5 ते 7 हजार लोकांना विजिबिलिटी द्यायची आहे. एवढा मोठा ब्रँड आपल्याला या 2 दिवसामध्ये क्रिएट करायचा आहे. मित्रांनो, जेव्हा ब्रँडला विजिबिलिटी चांगली मिळते ना, तेव्हा ब्रँड मार्केटिंग होती, आणि मार्केटिंग झाली का ब्रँड प्रमोट होतो आणि ब्रँड मोठा पण होतो गाईज. त्याच्यामुळे तुम्हाला पण जिथं चान्स मिळेल तिथं विजिबिलिटी देत चला गाईज. नमस्कार सर. काय सर? आणि बोला ना, ग्रॅज्युएट व्हेरी यंग डायनॅमिक, आणि खरंच आनंद वाटला. जबरदस्त. तुमची रील बघितली मी. व्हॉट इज युअर एज? शिर्डीला आहे. काय म्हणतो? पंचायती मॉडेल. आमचे 2 आउटलेट आहे, राहत आणि शिर्डीमध्ये. बाकी कर्नाटकमध्ये वगैरे पण ऑफिस आहे तिथं जास्त आउटलेट आहे तिथं. तर गाईज आत्ताच आम्ही आलो आपल्या स्टॉलवरती. बघा इथं आपले सगळे प्रोडक्ट लावले आणि थोड्याच वेळात आपला इथं चहा पण तयार होणार आहे. तर गाईज मजा येणार आहे. म्हणजे माहोल पण बघा तुम्ही, एकदम पॉझिटिव्ह आहे. आणि काही जोडून राहा. जागरी गुळाचा चहा वगैरे एका मिनिटामध्ये तयार होतो. तुम्हाला फक्त दूध किंवा पाणी किंवा जे काही बनवायचं असतं ते फक्त एक कप गरम करायचं, एक चमचा टाकून द्यायचं, रेडी होऊन जा. आता टेस्ट पण करणार आहे आपण, म्हणजे टेस्ट पण देणार. तुम्ही आहे ना? हा, मग टेस्टला पण आहे असं. फ्रँचायझी मॉडेल पण आहे. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, मिस्टर बटेवाला, असं 3 ब्रँड आहे. आणि ब्रँड सेपरेट करण्याचं रिझन काय होतं, चहा म्हटल्यानं जे लोकांना एक स्पेशालिटी वाटते.
थँक्यू सो मच. आणि जस्ट आता तुम्ही एंट्री केली ना आणि मी जेव्हा पॅम्पलेट बघितलं होतं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट गुळाचा चहा होता. So आपल्याकडे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट चायवाला आहे ना. म्हणून मी जरा कन्फ्युज झालो. म्हटलं नक्की काय आहे ते. जेव्हा तू एंट्री केली म्हणलं त्याला जाऊन बघते कोण आहे ते. आम्ही कसं ऑर्गनायझेशन मध्ये नांदेडच आहे काय? नांदेडला खूप साऱ्या ब्रांचेस आहे आमच्या. मी जिथे राहतो तिथं ना आज पण हे चहा घ्यायला. येस. तर काहीच खूप सारे माझ्या ओळखीचे येतात आहे आणि खूप साऱ्यांना अपॉर्च्युनिटीची गरज आहे. तर थँक्यू बिझनेस जत्रा की ज्यांनी एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. इथं खूप सारे ब्रँड येतात, विजिबिलिटी देतात, मार्केटिंग पण होती आणि ज्यांना अपॉर्च्युनिटीची गरज आहे त्यांना अपॉर्च्युनिटी पण भेटती. त्यामुळे काहीच हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या व्लॉग मध्ये कळणार आहे. येस. चला 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 जमल का आता? नाही कुठे इथंच जायचंय ना आपल्याला? अजून वरती जायचंय. चलो. तर काहीच कुणाल म्हणी सर 4th फ्लोअरला काही लिफ्टनी जायची गरज नाही, तुमची तब्येत कमी करू आपण. मित्रांनो मी थकलोय, फार थकलोय, पण अजून काय फ्लोअर आहे ना काहीच. तर लास्ट व्हायला आहे. यंग असल्याचे असे दुष्परिणाम होता काहीच. तर काहीच आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होतोय बघा. तिथं बिझनेस जत्राचं लॉन्चिंग आहे आज उद्या. मस्त प्रोग्राम आहे. तर जुडून राहा गाईज. आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण खूप आहे. मला ब्लॉग बघायला अजून जास्त मजा येईल. तत्पर असतो तयार. जय जय शिवाजी, जय शिवाजी, हर हर महादेव, महादेव. 2008 साल आजही आठवत आहे प्रत्येक लक्षवेधीला. अर्थातच अतुल राजोळी या एका मराठमोळ्या तरुणानं सुरू केलेला हा संकल्प आज सिद्धीपर्यंत येऊन पोहोचलेला. फ्युचर पाठशाला नावाचा एक विद्यार्थी विकास प्रशिक्षण कार्यक्रम. आपल्यापैकी किती जण अजूनही नोकरी करतात? जरा हात वर करा. असं कोणी आहे? छत्रपतींच्या राज्याभिषेक शिल्पाचं अनावरण या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. तुम्ही मगाशी मी तुम्हाला भेटलो ते शिर्डीचे उद्योजक आहेत. त्यांचा ग्रॅज्युएट चहा ना? हो सर. गुळाचा चहा. ग्रॅज्युएट गुळाचा चहा नावाचा ब्रँड आहे. त्यांचं वय 25 किती? 28 आहे. 28 वय आहे आणि या तरुणाचे 800 आउटलेट्स आहेत. मी काल त्यांना भेटलो आणि मी त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. मला इतका आनंद, इतका अभिमान वाटला की आज मी जेव्हा लहानपणापासून मोठा होतो तो मी नेहमी एक डायलॉग ऐकायचो की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. ही समजूत समूळ नष्ट व्हायला पाहिजे पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये. आणि मराठी माणूस म्हणजे तत्वनिष्ठ आणि उत्कृष्ट उद्योजक जो असतो तो म्हणजे मराठी माणूस. अशी आपली एक नवीन आयडेंटिटी निर्माण करणं हे या बिझनेस जत्रेचा खरा हेतू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांनी मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी पुढील करूया आपण.
हा का कोपरगावला काय अच्छा हा कुणी बघल तर मी माझ्या आई वडील म्हणजे मजुरी करणारे होते जर ज्यावेळेस ते कप बघतील तर त्यावेळेस हीच एक प्रेरणा भेटली पाहिजे की जर निलेश करू शकतो तर कुणी पण करू शकतो आणि मी सर आत्ताशी म्हणजे छोट्या 850 म्हणजे खूप छोटा नंबर आहे आपण जर मॅगडीचे बघितलं तर 40,000 रेस्टॉरंट आहे जो बर्गर आपण रोज खात नाही मोबाईल चहा घ्या हा चहा घ्या ना मॅडम चहा घ्या ना घ्या ना सर चहा घ्या ना पवन चहा दे इकडं तर गाईज खूप छान प्रतिसाद आहे आपल्या स्टॉलला आणि इथं बघा आपलं इन्व्हेस्टो प्लस त्याचे सर आहे आपल्यासोबत तर खूप सगळे म्हणजे उत्साही आहे आणि मी जे म्हणतो की व्हिजिबिलिटी पाहिजे ब्रँडला कारण व्हिजिबिलिटी झाली तर मार्केटिंग होईल मार्केटिंग झाली तर ब्रँड मोठा होईल तरच ब्रँड मोठा होईल आणि आज तर कॉम्पिटिशन एवढं आहे की तुमच्या ब्रँडला व्हिजिबिलिटीसाठी जिथं सोर्स आहे तिथं जाऊ शकता तुम्ही तर गाईज आपण तुम्ही जोडून राहा शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला पण मजा येईल आणि या ब्लॉग मधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील येस जोडून राहा गाईज नमस्कार अरे थँक्यू सर सर तुम्ही खूप मोठी इन्स्पिरेशन आहे आमचं प्रोडक्ट आहे वा ते तुम्हाला देतो तर येस बस या इकडे या इकडे पुरस्कार आणि तुम्हाला फीडबॅक देतो आणि हा याचा प्रीमिक्सचा पण सर शिर्डी साई बाबा सर तिथंच बनवतो आम्ही भावाला सांगितलं म्हणजे येईल तो. चालेल ना चालेल चहा घेतला तुम्ही मी पण खूप आहे. गर्दी खूप आहे त्याच्यामुळे थँक्यू येस स्टोरी जरा येस नक्की टाका मेन्शन फॅक्टर येस चला थँक्यू एक कोणाला घेतो मिस्टर बडेवाला हो हा 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 छान आहे तिथं रिस्पॉन्स पण चांगला आहे 2-2.5 कारण आम्हाला खूप छान अच्छा डाबरी टीम में यस सर नमस्ते बढ़िया सर चाय ले लो ना सर हिट आहे चहा दे ना चहा मित्रांनो नमस्ते बिझनेस जत्राचे जे फाउंडर आहे राजाडे साहेब ते आज आपल्या स्टॉल वरती आले आणि खूप छान मी जे बोलतो की ब्रँडला व्हिजिबिलिटी आणण्यासाठी जे काम करताय आणि एक छोटासा विचार होता मित्रांनो मराठी माणसाला पुढे आणायचा तो विचार सरांच्या माध्यमातून आपल्याला पण खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आणि तुम्ही जोडून राहा या ब्लॉग मध्ये कारण मी पूर्ण बिझनेस जत्रा तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे 2 दिवसामध्ये खूप मजा येणार आहे तर सर तुम्ही काय सांगताल आमच्या ऑडियन्सला सगळ्यात आधी ग्रॅज्युएट गुळाचा चहा मी आत्ता पितोय आणि अप्रतिम चव आहे आणि खरंच खूप अभिमान आणि आनंद वाटतो की इतक्या तरुण वयामध्ये तुम्ही इतका नामवंत असा ब्रँड बनवलाय मला अभिमान सुद्धा या गोष्टीचा वाटतो की बिझनेस जत्रामध्ये तुम्ही सहभागी होताय तुमच्या आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि बिझनेस जत्राच्या माध्यमातून जर ग्रॅज्युएट गुळाचा चहा आणि अण्णाज मिसळ हाऊस याला जर खूप चांगल्या आणखीन प्रगतीच्या संधी निर्माण झाल्या तर त्याचा मला आणखीन आनंद वाटेल सो खूप खूप शुभेच्छा थँक्यू काहीच एक्सपो चालू असताना आमच्या टीमला लागली भूक आणि मी आलोय इथं एका स्वीट शॉपमध्ये काहीतरी घेण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी त्यांना घेऊन जातोय कारण मुलं इतकी धावपळ करताय भूक लागणारच आहे. अच्छा ही कडे आहे डायरेक्ट 250 मध्ये काहीच माझ्यासाठी मी घेतली आहे रबडी थोडीशी खातो थोडी पोरांना घेऊन जातो तर गाईज आम्ही घेतलंय पोरांना खायला आपल्या टीमला ते मॅडमने दिलंय थँक्यू येस थँक्यू सर तर चलो गाईज आपण जातो आता जाऊया एक्सपोला तुम्ही जोडून राहा आजच्या ब्लॉग मध्ये मजा येणार आहे बिझनेस जत्रामध्ये चांगली गर्दी चांगला रिस्पॉन्स
या तुम्ही ऑफिसला या मला फोन करू. आपल्या इकडचेच आहे ना. नक्की तुम्हाला गाईड कराल मी. आणि तो तुमचा जो म्हटले ना तुम्ही तो ते पण करू आपण. चलो बाय. येस. तर गाईज असे खूप सारे आपले ओळखीचे अनोळखी बरेच जण भेटत चालले. तर मजा येते एक्सपोला आणि खूप मजा येते. खूप म्हणजे खूप जास्त मजा येते गाईज. गाईज आपल्याकडे आली होती साक्षी ऐकत. तर ती पण कंटेंट बनवती आणि म्हणजे सर आपण एक छोटासा रील शूट करू, पॉडकास्ट करू. नक्कीच म्हटलं करूया. तर करूया शूट आपण. तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये साक्षी पण आली होती आणि साक्षी नाशिकचीच आहे ना. साक्षी नाशिकचीच आहे. ती पण एक कंटेंट क्रिएटर आहे आणि तिला पण काहीतरी एक्सप्लोअर करायचं, नवीन बिझनेस. IT मध्ये काही प्रोडक्ट बनवते. तर गाईज असे नवीन व्यवसायामध्ये नक्की पडत चला. आणि आत्ताच आमचा पॉडकास्ट पण शूट झालाय. तिचं चॅनल, तुझ्या चॅनलचं नाव काय? एक्सप्लोर विथ सखी. एक्सप्लोर विथ सखी ह्या चॅनलवरती हा पॉडकास्ट ती टाकल. नक्की बघा आणि व्यवसाय करा मित्रांनो, उद्योजक बना आणि ब्लॉग मध्ये जोडून राहा. आजच्या दिवसभरात जे काही बिझनेस जत्रामध्ये होईल मी तुम्हाला ते सांगत राहील. थँक्यू. तर गाईज एक्सपो सुरू असताना आमचे मित्र बाळासाहेब चितळकर सर, ज्यांचा नमकीनचा खूप मोठा ब्रँड आहे चितळकर बंधू नावाने, आणि या मॅडम आहे. तुम्ही यांना रील्स मध्ये वगैरे किंवा सरांना पण बघितलेलं असेल. तर नक्की यांच्या ब्रँडला पण सपोर्ट करा. आणि बिझनेस जत्रामध्ये असे खूप सारे लोक भेटताय ज्यांच्यामुळे मला माझ्या बिझनेसला फायदा होतोय, माझा माइंडसेट बदलतोय. आणि अरे इथं जेव्हा कधी मी कोणाला पण भेटतोय ना गाईस, त्यावेळेस फक्त बिझनेसवरतीच डिस्कशन होतंय, म्हणजे माइंडसेट बिझनेसचाच येतोय. जर तुम्हाला पण व्यवसाय करायचा असेल तर आपले ब्लॉग नक्की बघत चला आणि दिवसभरामध्ये जे बिझनेस जत्रामध्ये होईल ते नक्की तुम्हाला सांगू. सर हाय करा. मॅम हाय करा. गुळाचा चहा घ्या मॅडम. हा चालेल. थँक्यू मॅडम. येस घ्या ना चहा, घ्या ना. या सर चहा घेऊ. गुळाचा नाही का? थँक्यू सर. मी पण बघतो सर तुमचे खूप दिवसापासून कनेक्ट. हो येस. राजेशशी पण बोललो होते सरांशी. राजेश नाही का आपल्या संभाजीनगर. अच्छा राजेश त्याच्याशी पण बोललो होते. झालाच ना आपला. करूया सर आता. मी तुम्हाला ग्रेट बोल. थँक्यू. हा गुळाचा चाय घ्या ना सर. हा अरे मग काय घेता तुम्ही सर? तर गाईज आजच्या व्लॉग मध्ये बऱ्यापैकी आम्ही बिझनेस जत्राबद्दल मी तुम्हाला सांगितलंय आणि खूप सारे जे एक्झिबिटर होते ते येत होते. आम्ही सगळ्यांना प्रेमाने चहा पाजण्याचा प्रयत्न करत होतो. तरी काही जण चहा नव्हते पित, तरी आम्ही म्हणत होतो घ्या, पण नाही घेतला काहींनी. पण गाईज मजा आली. आणि जे आमचं विजन आहे की जसं मारुती सुझुकीनी घराघरात गाडी पोहोचवली आहे, तसं आम्हाला चहाचं सुख घराघरात पोहोचवायचं आहे. त्या विजनने आम्ही काम करतोय मागच्या 8 वर्षापासून आणि इथून पुढेही करत राहू. आता आज तरी तर केलंच आहे, चहा पाजलंच आहे बऱ्यापैकी. आपण किती 5-1 हजार चहा वाजले? 4-5 हजार. हा 4-5 हजार चहा आम्ही पाजले. 5,000 प्लस चहा आज आम्ही पाजले. तर गाईज आम्हाला तेच करायचं आहे. तुम्ही व्लॉग मध्ये जोडून राहा. त्याच्यानंतर आता आवरून आम्हाला परत रूम कडे जायचंय.